एकूणच मतमोजणीचे सगळे अपडेट आपण जाणून घेणार आहोत, पण एका ब्रेकिंग न्यूजने सुरुवात करूयात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नव्या कार्यालयाचं नाव आता बाळासाहेब भवन असं असणार आहे। ठाकरे शिंदे यांचं पक्ष कार्यालय जे आहे ते शेजारीच आहे। शिवालयाच्या शेजारीच शिंदेंचं बाळासाहेब भवन जे ते असणार आहे। बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचं नवीन पक्ष कार्यालय बाळासाहेब भवन मंत्रालयासमोर बांधण्यात आलंय। बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचं कार्यालय बाळासाहेब भवन हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं कार्यालय असणार आहे। ते शिवालय शेजारीच आहे आणि तिथंच ते बांधण्यात आलंय। त्यामुळे शिवालय आणि बाळासाहेब भवन अशी दोन्ही पक्ष कार्यालय जी ती शेजारी असल्याचं आपण बघतोय। दोन्ही पक्षांच्या शिवसैनिकांसाठी ते उपलब्ध असणार आहे। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बाळासाहेब भवन पक्ष कार्यालयात गणेश पूजा करण्यात आली आहे। त्यामुळे आता शिवसेना बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं जे नवीन कार्यालय आहे त्याचं नाव जे असणार आहे ते बाळासाहेब भवन असणार आहे। शिवालयाच्या शेजारीच बाळासाहेब भवन जे आहे ते तयार करण्यात आलेलं आहे। शेजारी ही दोन्ही कार्यालय असणार आहे। त्याच्यामुळे दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना हे कार्यालय उपलब्ध असेल आणि आज तिथे गणेश पूजा करण्यात आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते। हॅलो 1 2 3 बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचं कार्यालय ज्याचं नाव बाळासाहेब भवन असं ठेवण्यात आलेलं आहे। रोल काय बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचं नवं पक्ष कार्यालय मंत्रालय समोर बांधण्यात आलेलं आहे आणि या बांधण्यात आलेल्या नव्या पक्ष कार्यालयाचं नाव बाळासाहेब भवन असं ठेवण्यात आलेलं आहे। आपण इथे पाहू शकता बाळासाहेब भवन नावाची मोठी नेमप्लेट जी आहे ती इथे लावण्यात आलेली आहे आणि हे बाळासाहेब भवन नेमकं कुठे आहे तर ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं जे पक्ष कार्यालय आहे शिवालय त्याच्या शेजारीच हे बाळासाहेब भवन जे ते बांधण्यात आलेले आहे। आपण इथून पाहू शकतो अवघ्या काही मिनिटाच्या अंतरावर म्हणजे काही पावलांवरतीच शिवालय आहे आणि याच शिवालयाच्या शेजारी बाळासाहेब भवन हे बांधण्यात आलेलं आहे। त्यामुळे पुन्हा एकदा एक नवीन वाद किंवा नवीन संघर्ष जो आहे तो बघायला मिळू शकतो। आपण इथे पाहू शकतो बाळासाहेब भवन नेमकं कसं आहे ते आपण आता बघणार आहोत आतमध्ये जाऊन, कारण बाळासाहेब भवन हे बांधलेलं आहे अतिशय उत्कृष्टरित्या आणि याच बाळासाहेब भवनामध्ये आता सर्व पुढची जी काही पक्ष कामं असतील ते इथे होणार आहेत। आपण आतमध्ये जाऊन थेट बाळासाहेब भवन नेमकं कसं असणार आहे ते बघणार आहोत। एक नव्याने बांधण्यात आलेलं हे पक्ष कार्यालय आहे आणि या पक्ष कार्यालयामध्ये आतमध्ये जाऊन आपण पाहणार आहोत की नेमकं हे पक्ष कार्यालय कसं आहे। हा मुख्य प्रवेशद्वार आहे बाळासाहेब भवन पक्ष कार्यालयामध्ये जाण्याचा। आपण इथे पाहू शकतो समोरची कारंजे जे आहे ते इथे बांधण्यात आलेले आहेत आणि कारंजे इथे लावण्यात आलेले आहेत। अतिशय सुंदररित्या बाहेरचा जो भाग आहे दर्शनी भाग तो इथे ठेवण्यात आलेला आहे आणि हा मुख्य प्रवेशद्वार आहे आणि या मुख्य प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला बाळासाहेब भवन पक्षाच्या इथे कार्यालयाचं मुख्य जे हॉल आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळतं। नुकतीच तिथे गणेश पूजा जी आहे ती इथे करण्यात आलेली आहे। स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या हॉलमध्ये काही वेळापूर्वी आले होते आणि त्यांनी गणेश पूजन केलं। त्यांनी ह्या संपूर्ण बाळासाहेब भवन कार्यालयाची त्यांनी पाहणी देखील केलेली आपण सभोवताली पाहू शकतो कशा प्रकारे एकूण कार्यालय आहे। एक अद्ययावत असं पक्ष कार्यालय जे आहे ते बांधण्यात आलेलं आहे। इतर पक्षांच्या तुलनेत म्हणायचं झालं तर सगळ्यात मोठं पक्ष कार्यालय जे आहे ते बाळासाहेब भवन पक्षाचं असल्याचं आपल्याला इथे सांगण्यात येतं। आपण जर आतल्या बाजूला आलो तर समोर दर्शनी भागात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा जी आहे फोटो ते इथे लावण्यात आलेला आहे आणि आतल्या बाजूला जर आपण गेलो इथे आणखीन एक मोठा हॉल आहे आणि याच हॉलच्या शेजारी जर आपण पाहिलं तर इतर जे सभागृह आहेत छोटे ते इथे बांधण्यात आलेले। छोट्या मीटिंग इथे कॉन्फरन्स वगैरे जे आहेत ते इथे होऊ शकतात। अशा प्रकारची जी हॉल आहेत तिथे असे 2 हॉल जे आहेत ते इथे बांधण्यात आलेले आहेत आणि या 2 हॉलच्या पाठोपाठ आपण पाहिलं तर अनेक काही बॅक ऑफिससाठी देखील इथे एक जागा जी आहे ती निर्माण करण्यात आलेली आहे। अनेक कॉम्प्युटर्स जे आहेत ते इथे ठेवण्यात आलेले आहेत। बाळासाहेब भवन नामध्ये जे येणारे राज्यभरातले शिवसैनिक असतील किंवा इतर पदाधिकारी असेल त्यांचं जे काही प्रशासकीय कामकाज असेल किंवा पक्ष संघटनात्मक जे काम असेल ते इथे केलं जाणार आहे। त्यासाठी हे बॅक ऑफिस कार्यालय जे आहे ते इथे बांधण्यात आलेले आहे। त्यासाठी तशी इथे व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि त्याचबरोबर सचिव आहेत किरण पावसकरजी, आपण त्यांच्याशी बोलूया। कशा प्रकारे हे भवन बांधण्यात आलेलं आहे आणि भवनाला बाळासाहेब भवन असंच नाव देण्यात आलेलं आहे? बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या भवनाला आणखीन वेगळं नाव काय देणार? बाळासाहेब भवन
ह्याच्यापेक्षा आणखीन वेगळं काही द्यायला पाहिजे असं मला वाटत नाही. महाराष्ट्रासाठी इव्हन तसं म्हणाल तर देशासाठी बाळासाहेब भवन हे नाव फार लोकप्रिय होईल, लोकप्रिय आहे आणि लोकप्रिय राहील. त्याच्यामुळे या भवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक सोयी सुविधा बघितल्यानंतर